पुण्यातील इलेक्ट्रिक बाईक कंपनीला लागलेली आग अद्याप आटोक्यात नाही। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळावर, आतापर्यंत 150 गाड्या जळून खाक, काही बाईक्स बाहेर काढण्यात यश। शिवजयंतीला अफजलवदाचं दृश्य फोटोच्या माध्यमातून दाखवल्यानं तरुणाला बेदम मारहाण। उमरगा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल, तर दाळिंब गावामध्ये शिवप्रेमींकडून बंद। मुंबई पालिकेच्या 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा। नाले सफाईच्या कामामध्ये एआयचा वापर करा। प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामं महिनाभरामध्ये पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सूचना। खासदार सुप्रिया सुळेंकडून भोर बसस्थानकाची पाहणी। स्वारगेट बसस्थानकामधील अत्याचाराच्या घटनेनंतर सुळेंकडून पाहणी। प्रवाशांसोबत संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या। चंद्रपूरमध्ये पीक विमा मिळण्याकरता शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता निवेदन। योजनेपासून 4753 शेतकरी वंचित। रमजान महिन्यामध्ये अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 150 कैद्यांनी ठेवले रोजे। कारागृह प्रशासनाकडून रोजा ठेवणाऱ्या कैद्यांसाठी विशेष सोय। इफ्तारच्या साहित्यासह नमाज पठण करण्याचीही व्यवस्था।